हॅलो नमस्कार. तर कांदा भजी, बटाटा भजी, हिरव्या पाल्यांची भजी तर खातच असतो. म्हटलं आज काहीतरी वेगळं करावं म्हणून मी आज करत होती मटकीची भजी. पावसाळा आहे त्यामुळे मटकीला एवढेसे मोड आले नव्हते, पण ठीक आहे. मी मिक्सरमध्ये थोडं जाडसर वाटून घेतलेलं होतं, एकदम बारीक नाही करायचं आहे. आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 2-3 मी लसणाची कळी घेतलेली होती सोललेली, जिरं घेतलेलं होतं, मिरची तिखट होती म्हणून 2च घेतलेली होती. तुम्हाला जेवढं तिखट सोस होतं त्या हिशोबाने तुम्ही मिरची घेऊ शकता. आणि तेही थोडंसं जाडसर बारीक करून घेतलेलं होतं, एकदम बारीक नव्हतं केलेलं. आणि कांदा, कोथिंबीर, मीठ, थोडीशी हळद आणि चण्याचं पीठ टाकून व्यवस्थित मिक्स केलं. जेवढी गरज आहे तेवढंच पाणी टाकायचं आहे, जास्त आपल्याला बारीक पातळ नाही करायचं आहे. आणि गरम तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूनी चांगले खरपूस. आणि मग काय आपली कुरकुरीत भजी तयार आहे. पावसाळा चालूच आहे, पाऊस पडतोय, काहीतरी चटपटीत खावंसं वाटतंच, तर ही भजी नक्की ट्राय करून बघा आणि सांगा.